पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. उद्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात निघणार अन्नदाता संघर्ष पदयात्रा. तरुणांसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे काँग्रेस नेते संदीप शेळके यांचे आवाहन. उद्या सकाळी 9 वाजता मानेगाव ते जळगाव जामोद अशी 17 किलोमीटर निघणार पदयात्रा. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि तरुणांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यात उद्या अन्नदाता संघर्ष पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथून सकाळी 9 वाजता या संघर्ष पदयात्रेला सुरुवात होणार आहे. 17 किलोमीटरचा प्रवास करून जळगाव जामोद शहरामध्ये या पदयात्रेचा समारोप केला जाणार आहे. विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेमध्ये तरुणांसह शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसचे नेते संदीप शेळके यांनी केलं आहे. संघर्ष पदयात्रा निघणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव ते जळगाव जामोद अशी 15 किलोमीटरची ही पदयात्रा राहणार आहे. आज रोजी जिल्ह्यामध्येच नव्हे तर संबंध महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा तात्काळ कोरा झाला पाहिजे. पूर्णपणे कोणतेही अट व निकष न लावता कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही महत्त्वाची मागणी राहणार आहे. सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल, हरभऱ्याला 8,000 रुपये प्रति क्विंटल, तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल आणि कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला पाहिजे, ही एक महत्त्वाची मागणी आहे. MSP हमी भाव कायदा या ठिकाणी लागू झाला पाहिजे. कृषी साहित्यावर GST आकारला जातो, कृषी साहित्य GST करमुक्त झालं पाहिजे. आदिवासींना स्थानिक पुरावे ग्राह्य धरून जातीचे दाखले मिळाले पाहिजे, ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी आहे. केंद्र सरकारने जी ट्रेड डील केलेली आहे, या ट्रेड डीलच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. ती ट्रेड डील सुद्धा रद्द झाली पाहिजे. आज आपण बघतो की गॅसची दरवाढ आहे, पेट्रोल डिझेलची दरवाढ आहे, त्याच्यासोबत त्यांची टंचाई सुद्धा आहे. तर यावर ही दरवाढ रद्द होऊन टंचाई दूर झाली पाहिजे, ही सुद्धा एक महत्त्वाची मागणी आहे.